तर इकडे सोलापूरमधील अंजनगाव खेलोबा इथे तणाव अजूनही वाढतच चाललेला आहे। दोन्ही समाज पुन्हा एकदा आमने-सामने येताना दिसतायत। घोषणाबाजी आणि त्यातून होणाऱ्या शिवीगाळाच्या प्रकरणामुळे दोन्ही समाज आमने-सामने येण्यासाठी बॅरिकेड्स तोडण्याचाही प्रयत्न करताना दिसतायत। त्यामध्ये आता थेट लक्ष्मण हाके यांनी सुद्धा बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केलाय। दोन्ही समाज आक्रमक होत असताना पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे घटनास्थळी दाखल झाले। परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न ते करतायत। तर या प्रकरणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। पाहूयात नेमकं काय घडतंय। अंजनगाव खेलोबा इथं खरं तर तणाव वाढताना दिसत आहे। दोन्ही बाजूकडील समाज आक्रमक होत आहे। एकीकडे हाके समर्थक घोषणा देताना दिसत आहेत, तर दुसरीकडे शिवभक्त आहेत। परिस्थिती हाताबाहेर जात होती, मात्र पोलिसांनी सर्व परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे। आता सद्यस्थितीला जर पाहिलं तर अंजनगावमध्ये पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी जे आहेत ते दाखल झालेले आहेत। त्यामुळं संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला जातोय। सलग तिसऱ्या दिवशी अंजनगावात तणाव आहे आणि हाच तणाव निवळण्यासाठी आणि मार्ग काढण्यासाठी पोलीस अधीक्षक संपूर्णपणे तळ ठोकून अंजनगावात दिसत आहेत। पोलिसांकडून कसोशीचे प्रयत्न सुरू होत आहेत, मात्र दोन्हीकडील जो वाद आहे तो काही मिटता मिटे नाही। दोन्हीही समाज हे जागेसाठी आक्रमक होताना दिसत आहेत आणि याचाच परिणाम म्हणून अंजनगावातला जो तणाव आहे तो वाढतोय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी तरी हा तणाव संपेल का आणि अंजनगावचा तणाव मुक्त होऊन मोकळा अंजनगाव होईल का, हाच प्रश्न सध्या आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसाळचा संकेत कुलकर्णी, एनडीटीव्ही मराठी, माढा, पंढरपूर। दरम्यान अंजनगाव खेलोबा मधील तणावाच्या परिस्थितीवरती धनगर नेते लक्ष्मण हाके काय म्हणालेत तेही पाहूयात। राज्य कायद्याचं आहे, हा देश कायद्याचा आहे। आमच्यासाठी वेगळा कायदा, आम्ही कायदा पाळायचा आणि इतरांनी मात्र काहीही करायचं हे चालणार नाही। किती वेळ जाईल, काय अल्टिमेट? आम्ही इथून उठणार नाही। गोळ्या घातल्या पोलिसांनी तरी चालेल, अटक केली तरी चालेल। आम्ही सगळी मंडळी आमच्या अस्मितेसाठी, आमच्या तीर्थक्षेत्राचं पावित्र्य राखण्यासाठी आम्ही जीव सुद्धा द्यायला तयार आहोत। बाबत हा प्रश्न थेट खरं तर राज्य सरकारपर्यंत चर्चेला गेला। राज्यात देखील चर्चा होती। सरकारकडून काही तशी निरोप्स वगैरे काही आलेत किंवा प्रशासनाकडून? आजपर्यंत नाही। वाट बघतोय सरकार, फक्त आम्हाला वाट बघतोय। इथं काहीतरी जंगल घडावे याची वाट बघतोय। आम्ही काल पंढरपुरामध्ये आम्हाला दिवसभर डांबून ठेवलेलं होतं आणि त्यांना इथं येऊन भाषण करून आम्हाला शिव्या देऊन गेली लोक इथं। म्हणजे आम्ही कायदा पाळायचा आणि यांनी वाटेल ते कायदा तोडायचा। अरे किती वाईट वाटतंय आम्हाला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळे आडून तुम्ही आमचं नामोनिशाण मिटवायला चाललाय। एक महत्त्वाची बातमी जाणून घेतोय। अंजनगावाच्या याच शिवरायांच्या पुतळ्यावरून जो वाद सुरू झालाय त्यावरून आता मनोज जरांगेंनी शांततेचं आवाहन केलंय। मराठा धनगर वाद पेटू नये, शांततेनं तोडगा काढू असं हे आवाहन आहे। तर पुतळ्यावरून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे। सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा या गावात जो वाद आता उद्भवलाय त्यामध्येच आता मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी येत शांततेचं आवाहन केलंय। परंतु इकडं एवढी दुर्दैवी घटना घडली होती की आपलेच बांधव 8 जणांचा इकडं अपघातामध्ये मृत्यू झाला आणि 5-7 जण हॉस्पिटलला, कलावती हॉस्पिटलला ॲडमिट आहेत। त्यामुळं इकडंच दुःखाचं खूप मोठं डोंगर गावावरती कोसळून आम्ही इकडं आलो होतो। मी त्याची संध्याकाळी माहिती घेतो व्यवस्थित। परंतु माझं सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे, मराठा असो किंवा धनगर असो, तुम्ही शांततेनं घ्या। आपण बसून त्याच्यावरती काय विषय आहे त्याच्यावरती तोडगा नक्की काढू। कारण आपण मराठा समाजाने, धनगर समाजाने आपल्याला कोणी तोडण्याचा प्रयत्न करतंय का, असं काही डाव असू शकतो का या माध्यमातून, याच्यावर सुद्धा भारतानं लक्ष ठेवलं पाहिजे।